रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कविवर्य नारायण सुमंत यांच्याशी. नमस्कार. कविवर्य नारायण सुमंत हे मागील 55 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी वारी ते बारी या काव्यप्रयोगाच्या माध्यमातून साधारणतः भारतभर 1000 पेक्षा जास्त ठिकाणी कवितेचे सादरीकरण केलेले आहे. कविता, छंदबद्ध कविता, गझल, हजल, हायकू, विडंबन, लावणी व इतर सर्व काव्यक्षेत्रामध्ये त्यांची मुशाफिरी आहे. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य आणि त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूयात कविवर्य नारायण सुमंत यांच्या उत्कृष्ट आणि लयबद्ध अशा कविता. आजपर्यंत तुम्ही हजारो प्रयोग असे केलेले आहेत कवितेचे. महाराष्ट्रभर तुम्ही फिरलेले आहात. भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते त्या ठिकाणी तुमचं एक कवितेचे कार्यक्रम झालेले आहेत आणि हृदयात तुम्ही स्थान निर्माण केलेलं आहे. प्रत्येक जो श्रोता आहे तो तुमचा चाहता आहे. मग आज आमच्या श्रोत्यांसाठी अशी कोणती कविता आहे की जी तुम्हाला आवडते आणि श्रोत्यांना तुम्हाला ऐकवायची आहे? तर कृपया एक कविता आमच्या श्रोत्यांसाठी. रवी, माझी जी लेखनाची सुरुवात झाली ही साधारण 9वीच्या आसपास मी लिहायला लागलो. बरं, वयाच्या 15व्या वर्षात. 15 वर्षापासून मग साहजिकच माझं बालपण गेलेलं ग्रामीण भागामध्ये. मग दिंड्या, वारकरी, पालख्या, भजन, भारूड याचे संस्कार झालेले आणि त्यात पुन्हा मला जुनी 7वी होती, म्हणजे मराठीचे 4 पेपर. त्यामुळं अक्षरवृत्त, गणवृत्त, मात्रावृत्त ह्याच्यावर हुकमत होती. त्यामुळे माझी कविता जी सुरुवातीला आली ती वृत्तामध्ये आली. आता उदाहरणार्थ पतंग ही कविता, जाती भूपती हे जातीवृत्त जे, कारण काही गणवृत्त असतात, काही मात्रावृत्त असतात आणि जे मात्राच्या गटानुसार ते जातीवृत्त म्हणले जातात. तर हे जाती भूपती कवितेचं नाव आहे पतंग. हां, पण हे मिश्र वृत्त आहे. म्हणजे कसं की त्याच्यामध्ये वसंत तेलकेच्या मध्ये 4 ओळी. बरं, म्हणून मिश्र वृत्तातली आहे. म्हणजे जाती भूपती मिश्र वसंत तेलका पतंग. आता पहा की ज्या वेळी मी आता विचार करतो की पतंग कविता मलाच का सुचली. आता जी मुले पतंग उडवतात, हो, आधीपासून उडवतात. हां, पण त्यावेळेला आताच्या मुलांना का नाही सुचली? तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आयते पतंग दुकानात विकत मिळत नव्हते. बाबळीचे झाड हुडकावं लागायचे डिंकासाठी, बोर्डाकडनं कामटे आणावं लागायच्या, ते लिप्टनचे चहाच्या दुकानात तो खाकी कागद आणावा लागायचा. आणि मग पतंगाची निर्मिती प्रक्रिया मला माहीत होती. पतंग कसा बनवला जातो ते माहीत असल्यामुळे ही कविता आली. कवितेचं नाव पतंग. भूपती वृत्त तुम्हाला सगळ्यांना ऐकलेलं असतं, माहीत असतं, पण कळत नाव नाही. माहीत नसते. मज आवडते ही मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. हे भूपती वृत्त आहे. उडविणे पतंगा छंद आवडे भारी, त्यासाठी रंगीत घेई एक सारी, लावणी काच मी तयार केली दोरी. दुसऱ्याची पतंग काटायसाठी लावणी काच मी तयार केली दोरी, कागदा कामट्या घेऊन आलो छपरी, त्या देवनी वाकण एक धनुकली केली, टकविता कागदा स्वारी सुंदर झाली, लाविता लांबसे शेपुट शोभे छान, लाविता लांबसे शेपुट शोभे छान, तो वाऱ्या संगे झोकून घेई तान, त्या डौलदार अन झोकदार मी ताणी, तो उंच भराऱ्या अधिकच घेई गगनी, आणखी चढविण्या ढील देई असारी, आणखी चढविण्या ढील देई असारी,
पण किती चढावे संपून जाईल दोरी, पण किती चढावे संपून जाईल दोरी, धागा सरून थबके गगनी भरारी, धागा सरून थबके गगनी भरारी, वाऱ्यास जोर चढता गिरक्याच मारी, मी व्यर्थ यत्न करिता तुटलीच दोरी, मी व्यर्थ यत्न करिता तुटलीच दोरी, जाई पतंग गगनी उरली असारी, जाई पतंग गगनी उरली असारी, हा पतंग जातो तुटोनी जाता धागा, हा पतंग जातो तुटोनी जाता धागा, मग व्यर्थ असारी उगाच करीते त्रागा, मग व्यर्थ असारी उगाच करीते त्रागा, हा पंचप्राण गगनात भरारी घेतो, हा पंचप्राण गगनात भरारी घेतो, अन उरला धागा धरतीवरती उरतो, अन उरला धागा धरतीवरती उरतो, हा खेळ असा हा वाऱ्यावरचा असतो, हा खेळ असा हा वाऱ्यावरचा असतो, हा पतंग जोवरी तोवर आपण हसतो, हा पतंग जोवरी तोवर आपण हसतो. म्हणजे पतंगाच्या माध्यमातून जीवनाचा अर्थ, जीवनाचा सार्थ, जीवनाचा मतितार्थ या तिन्ही गोष्टी आज कविवर यांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत.